हां, विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी तुम्हाला मी आज ओरिजिन इन इव्होल्यूशन ऑफ लाईफ या धड्यावरचे मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे, प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी. आता तुम्ही पुस्तक तुमची समोर काढून ठेवा. त्या पुस्तकामध्ये स्वाध्यायामध्ये काय काय आहे काय काय नाही हे या ठिकाणी बघा आणि त्या प्रश्नांची उत्तरे कोणते ते सुद्धा काढा. आणखीन त्याच्याबरोबर आणखीन एक विशेष असं सांगतो तुम्हाला की प्रत्येक धड्यातलं काहीतरी महाराष्ट्र शासनाने स्टेट बोर्ड ज्याला आपण म्हणतो त्यांनी 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे. ते तुम्हाला मी PDF फाईल वगैरे पाठवलेली आहे. 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना दोघांचंही प्रॅक्टिकल थेरी दोन्ही त्या ठिकाणी त्यांनी कमी केलेले आहेत. आता तुम्ही सर्व 12वीचे विद्यार्थी आहात. तुमच्या विषयाचं प्रॅक्टिकल आणि थेरी कमी कोणतं केलेलं आहे या वर्षासाठीच ते तुम्ही थोडंसं बघून घेणे, बरोबर आहे. आता मी या धड्यावरचे सर्व धड्यावरचे स्वाध्याय मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे. तर ते धड्यांचे प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक शब्द न शब्द मी तुम्हाला पुस्तकातून कुठून उत्तर कोणतं घ्यायचं का नाही हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ते थोडंसं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला मी हा पिरियडमध्ये आता हा धडा आज आपलं स्वाध्याय पूर्ण झाल्यानंतर हा धडा संपून जाणार आहे. नंतर आपण नेक्स्ट धडा घेणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला मी परीक्षा घेतली होती. ते परीक्षा क्वेश्चन पेपर 25 मार्काची परीक्षा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकलेली आहे. ती प्रश्नपत्रिका सॉल्व करून तुम्ही उत्तरपत्रिका मी तुम्हाला नंतर व्हॉट्सअप ग्रुपवरही देतो. ते सुद्धा तुम्ही चेक करा. आता मी चेक करणं तर आता शक्य नाही. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी स्वतः पुस्तकात बघून तुम्ही जरी चेक केला तर चालतं आहे. आणि न बघता आपण नंतर केव्हा भेट झाल्यानंतर आणखीन बघू आपण कोणत्या तरी वेळेस, त्यावेळेस आपल्याला बघता येईल. चला, तोपर्यंत आपण या ठिकाणी बघा आपला धडा आहे ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. या धड्यामध्ये आपण या ठिकाणी काय घेणार आहोत हे थोडंसं या ठिकाणी बघा. मी तुम्हाला या ठिकाणी कल्पना देतो. बघा, या धड्यामध्ये आपण एक्झरसाइज आहे स्वाध्यायाची मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडणं अत्यंत आवश्यक आहे. ते आता मी वाचतो, त्याचा पर्याय कोणता या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. तुम्ही ते राईट करून घेणे असा त्याचा अर्थ आहे. हू प्रपोज दॅट द फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ could have came from pre-existing non-living organic molecule. बघा, या पृथ्वी तलावर पहिलं सजीव निर्जीवापासून लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आपण म्हणजे आपण म्हणतो पूर्वी अस्तित्वात असलेलं निर्जीव लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्यूलपासून पृथ्वी तलावर पहिलं लाईफ उपलब्ध झालेलं आहे असं कोण सांगितलं असं त्यांना म्हणतं आहे. इथं शास्त्रज्ञांची नावं आहेत. ए. अल्फ्रेड वॅलेक, बी. ओपिरियन हाल्डेन, चार्ल्स डार्विन्स, लुईस पाश्चर. आता हा बघा ह्याचा उत्तर आहे बी. कोणी दाखवून दिलं? ओपिरियन अँड हाल्डेननं. त्याला तिथे तुम्ही राईट करा आणि पुढे चला. आता या ठिकाणी ह्याला असं इथे राईट करा. ओके, चला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नेक्स्ट नंबर आता या ठिकाणी मी देतो तुम्हाला. आता पुढे मी नंतर कट करतो. आता ते कट होते ते बरं लक्षात असू दे तुमच्या. हां, हे झालं कट. चला, आता प्रश्न दुसरा, बरोबर राईट. द सिक्वेन्स ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ मे बी. आता ओरिजिन ऑफ लाईफचं सिक्वेन्स कोणतं योग्य आहे? क्रम दिला आपण असं म्हणतो. ए आहे ऑर्गॅनिक मटेरियल, त्याच्यानंतर पुढचं सिक्वेन्स इनऑर्गॅनिक मटेरियल, इबॉयंट कोलायडल ॲग्रिगेट सेल्स हा आहे. त्याच्यानंतर बी पर्याय आहे इनऑर्गॅनिक मटेरियल, ऑर्गॅनिक मटेरियल, कोलायडल ॲग्रिगेट, त्याच्यानंतर इओबॉयंट सेल. सी आहे ऑर्गॅनिक मटेरियल, इनऑर्गॅनिक मटेरियल, कोलायडल ॲग्रिगेट सेल. आणि डी पर्याय आहे इनऑर्गॅनिक मटेरियल, ऑर्गॅनिक मटेरियल,
ई बॉइंड कोलायडल ॲग्रिगेट सेल. आता ह्याचं उत्तर खरं पाहिलं तर याचं उत्तर कोणतं आहे? या ठिकाणी उत्तर बघितलं तर इथे याचं उत्तर बी आहे. याला राईट करा. राईट, बी आहे. कसा या ठिकाणी? इनऑर्गॅनिक मटेरियल, ऑर्गॅनिक मटेरियल, कोलायडल ॲग्रिगेट, ई बॉइंड सेल. झालं. आता ह्याला आता आपण कट करून टाकू. चला, त्याच्यानंतर आता तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे. इन हार्डी वेनबर्ग इक्वेशन या शास्त्रज्ञांच्या इक्वेशननुसार द फ्रिक्वेन्सी ऑफ होमोलॉगस किंवा द फ्रिक्वेन्सी ऑफ होमोझायगस रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल इज रिप्रेझेंटेड बाय याचा पर्याय आहे सी म्हणजे क्यू स्क्वेअर. आता आपण याच्या अगोदर आपण ते बघितलेलं आहे, ते बरोबर आहे. तो थेरम वगैरे कसं होतं तर ते सगळं बघितलेलं आहे. असा त्याचा अर्थ. त्याला राईट करा. पुढे चला. चौथा आता सिलेक्ट द ॲनालॉगस ऑर्गन. आता ॲनालॉगस ऑर्गन कोणतं आहे ते सिलेक्ट करा असं म्हणतं आहे. ए आहे फोरलिम ऑफ व्हेल अँड बॅट, राईट. बी आहे फ्लिपर ऑफ डॉल्फिन अँड पेंजिन. सी आहे थॉर्न अँड टेंड्रिल ऑफ बगनोव्हिलिया कुकुरबिटा. आणि डी आहे व्हर्टिब्रेट्स ऑर ब्रेन्स. बरोबर आहे. व्हर्टिब्रेट, हार्ट ऑर ब्रेन असा त्याचा अर्थ. आता याच्यापैकी पर्याय आपण जर असं जर म्हटलं तर याचा बी पर्याय आहे. याला काय करायचं? आता बीला राईट करायचं. फ्लिपर ऑफ डॉल्फिन अँड पेंजिन हे ॲनालॉगस ऑर्गन आहेत. लक्षात आलं काय म्हणतो? ॲनालॉगस ऑर्गन म्हणजे काय? त्याची जागा सारखी असणे म्हणतो, फंक्शन मात्र त्या ठिकाणी, बरोबर, जागा त्या ठिकाणी म्हणजे वेगळी वेगळी, मात्र फंक्शन त्याचं काय एकच असणे असा त्याचा अर्थ. चला पुढे. ऑर्गन वेगवेगळ्या पद्धतीचं मात्र कार्य एकच चालतं ते असा त्याचा अर्थ. ओके, असा त्याचा. चला पुढे. पाचवा आहे आर्चियोप्टेरिक्स is known as missing link between it is a fossil and share the characteristics of both. आता हा जीवाश्म आपल्याला मिळालेला आर्चियोप्टेरिक्स, बरोबर आहे. लंडनच्या प्राणी म्हणजे संग्रहालयामध्ये हा प्राणी आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे रेप्टाईलचे आणि ॲवचे कॅरेक्टर दाखवतो. आता बघा कुठे येते ते पर्याय. ए दिलेला फिश अँड एम्फिबियन हे होऊ शकत नाही. बी ॲनिलिडा अँड आर्थोपोडा ह्याचे नाही. बर्ड्स अँड रेप्टाईल या दोन्हीचे कॅरेक्टर दाखवतो. आणि डी कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट याचं काही विशेष नाही. मात्र ह्याचं काय कोणतं आहे त्या ठिकाणी? याचं उत्तर आहे सी. त्याला राईट करा. ओके, चला. आता त्याच्यानंतर आता बघा प्रश्न आता कोणता आपल्याला या ठिकाणी हे विषय संपला. त्याच्यानंतर याला आपण कट करून टाकू आता. चला आता प्रश्न कोणता या ठिकाणी? आता प्रश्न 6वा आहे. आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट रिगार्डिंग द इव्होल्यूशन. इव्होल्यूशनच्या संदर्भामध्ये कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे? बरोबर आहे. कोणता या ठिकाणी बघा. त्याच्यामध्ये नंबर ए डार्विन्स व्हेरिएशन आर स्मॉल अँड डायरेक्शनल. बरोबर आहे, हे करेक्ट आहे. का करेक्ट आहे? हे डार्विनचं व्हेरिएशनमध्ये होतो, छोटं होतो आणि ते डायरेक्ट एक दिशादर्शक आहे, बारकाईनं बघितलं तर. बी म्युटेशन आर रँडम अँड नॉन डायरेक्शनल. बरोबर आहे, हे आहे त्याला लागू पडते. बरोबर. सी आहे ॲडॅप्टिव्ह रेडिएशन लीड टू डायव्हर्जंट इव्होल्यूशन. बरोबर आहे. डी म्युटेशन अँड नॉन रँडम अँड डायरेक्शनल हे मात्र हे वेगळं आहे. बरोबर आहे. काय आहे? म्युटेशन इज नॉन रँडम म्हणजे म्युटेशन खरं तर कसंही आहे, रँडम आहे. बरोबर. आणि डायरेक्शनल म्हणजे म्हणून हा अयोग्य पर्याय आहे. झालं. चला पुढे. तुमच्या पुस्तकामध्ये नोंद करत चला ते सगळं तुम्ही मी जे शिकवत असलं. 7वा आहे जीन फ्रिक्वेन्सी इन ए पॉप्युलेशन रिमेन कॉन्स्टंट ड्यू टू पर्याय ए म्युटेशन, बी
मायग्रेशन, सी रँडम मॅटिंग आणि डी नॉन रँडम मॅटिंग. आता सातवाचा आहे सी पर्याय. सातवाचा कोणता पर्याय? हे रँडम मॅटिंग. बरोबर आहे. याला राईट करा, पुढे चला, कारण त्याच्याशिवाय पॉप्युलेशनमध्ये जीन फ्रिक्वेन्सी होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता बघा 8वा प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट शोन बाय आपे. अपेमध्ये ह्याच्यापैकी कोणतं कॅरेक्टर दिसत नाही असं म्हणतंय. नंबर 1 प्रोग्नॅथस फेस, म्हणजे जाडजूड चेहरा त्याचा, हे तर असतेच. बी पर्याय टेल इज प्रेझेंट, हे चुकीचं आहे. टेल राहत नाही अपेला. आपे म्हणजे टेललेस मंकी आहे खरं तर, लक्षात आलं. आणि नंतर चीन अब्सेंट, त्याला बोलता येत नाही, हे बरोबर आहे. फोरलिम आर लॉंगर दॅन हँडलिम, बरोबर आहे. हँडलिमपेक्षा फोरलिम मोठे असतात, म्हणून ह्याचा पर्याय कोणता आपल्याला? टेल इज प्रेझेंट, हे बरोबर नाही. बाकी सगळं त्याला लागू पडतं आपल्याला. चला ओके. आता 9वा प्रश्न. 9वा प्रश्न बघा. डॅश डॅश कॅन बी कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन अपे अँड मॅन. अपे अँड मॅनचं कनेक्टिंग लिंक कोणतं आहे? अपे म्हणजे टेललेस मंकी, शेपूट नसलेला माकड, आणि मनुष्य, दोघांचं मधलं कोणतं आहे? ऑस्ट्रालोपिथिकस आहे. राईट, ऑस्ट्रालोपिथिकस राईट झालं ते. त्याच्यानंतर हा विषय संपला आता, बरोबर आहे. त्याच्यानंतर 10वा आहे क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ नेंदरथल मॅन वॉज. आता तुम्ही जर हे कट करतो आता मी, नेंदरथलच्या फॉसिलची वाज म्हणते त्यांना, हा माणूस आज नाही. माणूस कधी होता त्या ठिकाणी? बरोबर आहे, जर्मनीमध्ये नेंदरथल व्हॅली आहे, तिथे जे स्केलेटन सापडलेले आहे. त्याची क्रॅनियल कॅपॅसिटी किती होती? त्या टेबलमध्ये तुम्ही जाऊन बघा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं. ह्याचा पर्याय कोणता या ठिकाणी? बी पर्याय आहे. लक्षात आलं. क्रॅनियल कॅपॅसिटी 1400 cc किंवा ml असा त्याचा झालं. ऑब्जेक्टिव्हचे पूर्ण प्रश्न या ठिकाणी आता इथे काय झालेले आहे? संपलेले आहेत. आता प्रश्न कोणता आहे या ठिकाणी? आता तुम्हाला या ठिकाणी व्हेरी शॉर्ट आन्सर प्रश्न, खूपच थोडक्यात उत्तरं द्या असं म्हटलं त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो? आता मी प्रत्येक आता या ठिकाणी व्हेरी शॉर्ट, आता हे सगळं पेज नंबरवर सांगतो कुठं आहे तर ते तुम्ही अंडरलाईन करायचे तिथे. हे खरं तर प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधून काढायची आहेत. आता तुम्ही चुकीचे काढताल म्हणून मी तुम्हाला रेडीमेड देतो मी, जेणेकरून ते तरी तुम्ही पाठ करा. बरेच विद्यार्थी नोट्स म्हणत होते. आपल्या स्टेट बोर्डाच्या विषयामध्ये नोट्स नावाचा शब्दच नाही. का नाही? हे पुस्तकच पूर्ण नोट्स आहे. या पुस्तकातला कानाकोपऱ्यातले प्रश्न येणार आहेत. आता मी तुम्हाला थोडक्यात दिलं तर काय होईल? काय होईल? तेवढं शिकवलं आणि बाकीचे तुम्ही तेवढंच पाठ करता. तुम्हाला आणखी महत्त्वाचे त्याच्या काही डेफिनेशन देऊन टाकल्या मी तुम्हाला, तुम्ही तेवढंच पाठ करता का? तेवढंच प्रश्न येणारच का तुम्हाला? पुस्तकातला कोणा ना कोणा तिथल्या त्या ठिकाणी प्रश्न येणार आहे तुम्हाला. म्हणून हे पुस्तक पूर्ण छाननी करायला पाहिजे तुम्ही, असा त्याचा अर्थ. ओके. आता मी स्वाध्याय तर देतोच तुम्हाला. आता स्वाध्यायामध्ये थोडं लिमिटेड आहे, सगळंच येणार नाही, मोजके प्रश्न येतील असं त्याचा. ओके. म्हणून हे लक्षात ठेवायचं. नोट्स हा शब्द तुम्ही, हे पुस्तकच तुमची नोट्स आहे. पूर्वी 10 पुस्तकं होते, तुम्हाला माहिती नाही. 10 पुस्तकातून विद्यार्थ्यांना कोणत्या पुस्तकातून घ्यावं कळत नव्हतं, म्हणून त्यांना नोट्समधून कोणतं योग्य थोडं प्रत्येक पुस्तकातलं घ्यावं लागत होतं. आता एकच पुस्तक आहे तुम्हाला, काय तुम्हाला त्याची काही गरजच नाही. बरोबर आहे. आणि तुम्हाला थोडं लिहून दिले की आणखी त्याच्यापेक्षा थोडं करताल तुम्ही, म्हणून हे पुस्तक पूर्ण पाठांतर आवश्यक आहे. चला व्हेरी शॉर्ट आन्सर. आता बघा या ठिकाणी डिफाईन द फॉलोइंग टर्म. खालील टर्म वाचा असं म्हणते ना. काय म्हणते? जीन पूल. आता जीन पूल कुठं आहे याची व्याख्या बघा, पेज नंबर 100 बघा तुम्ही या ठिकाणी. पेज नंबर कुठं बघता तुम्ही या ठिकाणी? 100 पेज बघा कुठं, काढा ते. हां, हे पेज नंबर 100 बघा या ठिकाणी आहे का पेज? बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी, हा पेज किती आहे या ठिकाणी? 117 आहे. आता बॅकमध्ये जातो, तुम्हाला 100 पेज काढून दाखवतो तुम्हाला.
असं लवकर लवकर काढावं लागतं ते, त्यावेळेस आपल्याला ताळमेळ लागतं. 102, 101, आता हा 100वाला पेज. बरोबर. आता आपल्याला कुठं बघायचं या ठिकाणी, जीन पूलची व्याख्या कुठं आहे बघा या ठिकाणी. हा बघा इथं आहे जीन पूलची, आहे का हे? याला अंडरलाईन करा. एक मिनिट, थोडं थांबा, थोडं गडबड करू नका, आणखी चांगलं देतो तुम्हाला तयार करून. आहे हे काय जीन पूलची व्याख्या, टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन enclosed in a sum total of gene in a Mendelian population is called gene pool. अलग अलग लक्षात, फक्त व्याख्या द्या म्हणलं त्यानं ती. करा ह्याला अंडरलाईन लवकर. किती आहे प्रश्न हा? क्वेश्चन नंबर किती आहे या ठिकाणी? क्वेश्चन नंबर 2 मधलं 1चं ए. बघा इथं मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातलं 1 मधलं ए प्रश्न आहे त्याची व्याख्या. जमले? झालं? चला त्याच्यानंतर आता मी हे मोडतो. आता मी राईट, चला मोडलं हे. आता बघा नंतर व्याख्या कोणती आहे या ठिकाणी, जीन फ्रिक्वेन्सी. आता जीन हे सुद्धा पेज नंबर 100वरच आहे. हे बघा पेज नंबर 100 इथंच आहे का जीन फ्रिक्वेन्सी. आता बघा जीन फ्रिक्वेन्सी कुठं आहे या ठिकाणी, बघा पेज नंबर 100वर. हे बघा जीन फ्रिक्वेन्सी इथं आहे. आता मी तुम्हाला इथं दाखवतो. हे जीन आर द अरेंज्ड लिनियर ऑन द क्रोमोझोम हॅव्हिंग डेफिनेट पोझिशन अकॉर्डिंग टू मेंडेल. Every gene that influence a trait has 2 alleles. The proportion of an allele in gene pool to total number of allele at a given locus is called gene frequency. Right? आता हा प्रश्न किती या ठिकाणी? प्रश्न क्रमांक 2, क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातलं 1 आणि 1 मधलं कोणतं आहे? बी. राईट, झालं. जीन फ्रिक्वेन्सी सुद्धा संपलं तुमचं. आता मी कट करतो. आता हे झालं. आता कोणता प्रश्न आहे? सी, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आता पेज नंबर 97वर आहे. पेज नंबर 97वर आहे. हे बघा, बघा हे पेज नंबर 97वर आहे का नाही? हे बघा, ऑर्गॅनिक इव्होल्युशन कॅन बी डिफाइंड ॲज अ स्लो ग्रॅज्युअली कंटिन्युअस irreversible changes through which the present day complex form of the life developed or कंसामध्ये evolved from their simple pre-existing form is called as organic evolution. आता मी 11वीमध्ये तुम्हाला व्याख्या दिली होती. काय दिली? सिंपल प्रोटोप्लाझ्म ऑर्गॅनिझम ग्रॅज्युअली चेंज इनटू मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम ड्युरिंग ए मिलियन्स ऑफ इयर इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक इव्होल्युशन. ती द्या किंवा ही द्या, अर्थ मात्र एकच निघतो. बरोबर आहे. आता वाटलंच तर मी तुम्हाला इथे या ठिकाणी अंडरलाईन करतो. हे बघा हे असं. राईट, ओके. याला खाली घ्यायचं. क्वेश्चन नंबर किती आहे? 2 मधलं 1C. 2 मधलं 1C. हे 2, 1 हे C. हा प्रश्न असा झाला. आता मोडतो मी, विषय म्हटला हा. त्याच्यानंतर आता कोणता या ठिकाणी? पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन जनरल व्याख्या आहे, तुमचं तुम्ही ओळखून घ्यायचं. मी देतो, सांगता ऐकून घ्या. पॉप्युलेशन मीन्स ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ ए सेम स्पेसीज लिव्हिंग इन ए पर्टिक्युलर एरिया पर्टिक्युलर टाईम इज कॉल्ड पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे याचा अर्थ असा, सारख्या जातींची एकक संख्या. बरोबर आहे. ते लिव्हिंग इन ए पर्टिक्युलर एरिया पर्टिक्युलर टाईम, विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट जागी ते राहणारे तिथे आपल्याला मिळालेले त्या ठिकाणी त्याला पॉप्युलेशन. सारख्याच जातींचं, त्याच्यामध्ये नर आणि मादी एकत्र येऊ शकते असा तर जरा हे जनरल आहे. आता स्पेशिएशनसुद्धा जनरल आहे, पुस्तकात आहे ते सुद्धा. पेज नंबर 105वर आहे.
स्पेशिएशन म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन्स. हे बघा, हे पेज नंबर 5 वर आहे. हे 6 आलं. हो का? हे स्पेशिएशन आहे का? स्पेसिस बरोबर आहे. स्पेशिएशन बरोबर आहे. ओरिजिन ऑफ स्पेसीज हे बघा इथं आहे. खरं तर origin of new species from pre-existing ones is called as species. तर pre-existing दिलं नाही, कारण इथं ह्याच्या अगोदरच त्याने ह्या चॅप्टरमध्ये सांगितलं असं म्हणतात. त्यांना आपण अगोदर सुद्धा बघितलेलं आहे. इज कॉल्ड स्पेशिएशन. आता हा कितवा आहे? क्वेश्चन नंबर 2. 2 बरोबर आहे. त्याच्यामधलं 1 आणि 1 मधलं ई असा आहे प्रश्न. झाला, हा सुद्धा संपला. आता स्पेशिएशनच्या नंतर संपला. आता हे कट करतो मी आता. झालं. हां, चला आता बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आता दुसऱ्यातलं 1ची व्याख्या होत आहे सर्व. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रश्न दुसरा आहे. बरोबर आहे. आता आपण खाली प्रश्नपत्रिकेमध्ये आणखीन स्वाध्यायामध्ये जाऊ. तिथं तुम्हाला दाखवतो सगळं. हे बघा, हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन संपले. आता इथं बघा, हे हां काय म्हणते या ठिकाणी? व्हॉट इज ए ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. हां बघा, पहिलं कुठलं? हे दुसऱ्यातलं दुसरा या ठिकाणी. हे बघा, इथं दुसऱ्यातलं 1 हे सगळं डेफिनेशन होते, सगळं गेलं. आता हे इथलं आता इथं आलं. हे व्हॉट इज ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. ॲडॅप्टिव्ह रेडिएशन कशाला म्हणतात? पेज नंबर 105 वर आहे. 105 काढा तुम्ही. बघा 105 वर दाखवतो तुम्हाला मी. हे 6 आता 105. हे बघा ॲडॅप्टिव्ह रेडिएशन इथेच आहे का? 105 वर. आणि ही प्रश्न क्रमांक किती आहे? आता मी तुम्हाला इथं दाखवतो. ह्याची व्याख्या हीच घ्यायची. 1 मिनिट जरा बरोबर करतो. हां राईट. ओके, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन आहे का? द प्रोसेस ऑफ इव्होल्युशन ऑफ विच रिझल्ट इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ओरिजिनल स्पेसीज टू मेनी डिफरंट व्हरायटी इज कॉल्ड ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. मूळ जी आहे तीच जात त्याच्यामध्ये ट्रान्सफर होऊन वेगवेगळ्या तयार झालेल्या जाती. हा प्रश्न क्रमांक किती आहे? हा प्रश्न क्रमांक 2 मधलं जे 2 मधलं 2 आहे. डायरेक्ट आता 2च आकडा टाकू इथं आपण. हे बघा, हे 2 असं झालं, विशेष म्हटलं. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नंतरचा प्रश्न बघा. हे बघा इथे स्वाध्यायामध्ये या. इथं सगळे प्रश्न तुम्हाला रेडीमेड देतो मी. आता मागच्या धड्याचे सुद्धा देतो तुम्हाला. आता हे एवढं तर अगोदर घ्या. हे बघा, नंबर 3 प्रश्न. इफ द व्हेरिएशन ऑकर इन ए पॉप्युलेशन. जर पॉप्युलेशनमध्ये व्हेरिएशन घडून आलं तर बाय चान्स अलॉंग अँड नॉट बाय नॅचरल सिलेक्शन अँड ब्रिंग चेंज इन फ्रिक्वेन्सीज ऑफ ॲन अलील. व्हॉट इज इट कॉल्ड. याला काय म्हणतात? ज्याला जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतात. आता ते पुस्तकात आहेत. आता डायरेक्टच या ठिकाणी याच्यामध्ये लिहा तुम्ही. ते काय लिहिणार तुम्ही? तर हे बघा, जेनेटिक DRIFT ड्रिफ्ट झाला. राईट झालं, विशेष म्हटलं त्याचं उत्तर तेच झालं. ओके, डायरेक्टच देतो तुम्हाला. त्याच्यानंतर 4 या ठिकाणी स्टेट हार्डी वेनबर्ग इक्विलिब्रियम. हा प्रश्न कुठं आहे या ठिकाणी? बघा इथं स्टेट हॅनबर्ग इक्विलिब्रियम हा आहेच. हा कुठं आहे या ठिकाणी? पेज नंबर 105 वर आहे. आता तुम्ही हे काढलं 105 वर, तर बघा इथं आहे.
हे 4, हे बघा हे बघा हे पेज नंबर 105 आहे का इथं, हे बघा. आणि इथं आहे हार्डी वेनबर्ग प्रिन्सिपल. झालं, तेच त्याच्यामध्ये लिहून काढायचं त्याच्यामध्ये. झालं. चला, त्याच्यानंतर आता कोणता आता प्रश्न आहे या ठिकाणी, आता व्हॉट इज होमोलॉगस ऑर्गन. आता होमोलॉगस ऑर्गन, आता प्रश्न बघा या ठिकाणी, व्हॉट इज होमोलॉगस ऑर्गन. हे बघा इथं आहे व्हॉट इज होमोलॉगस ऑर्गन आहे का, पाचव्या क्रमांकाचं. आता होमोलॉगस ऑर्गन, आता हे होमोलॉगस ऑर्गन कुठं आहे, पेज नंबर 107 वर आहे. पेज नंबर 107 काढा आता तुम्ही. हे किती आहे, 8 आहे. हे बघा इथंच आहे. कोणतं ऑर्गन, होमोलॉगस ऑर्गन कुठं आहे, ॲनालॉगस ऑर्गन. हे बघा इथं आहे. खरं तर हे पेज नंबर 107 आहे का, 107. हे बघा इथं होमोलॉगस ऑर्गन आहे का, आहे. इथं काय म्हणतं आहे, व्हॉट इज होमोलॉगस ऑर्गन, इथंच दिलेलं आहे या ठिकाणी. होमोलॉगस ऑर्गन आर दोज, हे बघा याला अंडरलाईन करा. होमोलॉगस ऑर्गन आर दोज ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्म डिफरंट फंक्शन. होमोलॉगस ऑर्गन आणि हे ॲनालॉगस ऑर्गन हे विरुद्ध आहे. होमोलॉगस ऑर्गन कसं आहे, स्ट्रक्चरली सिमिलर आहे आणि फंक्शनली डिफरंट आहे. बरोबर आहे. हे तुम्हाला आता काही सांगायची गरज नाही, हे अगोदर सांगितलं मी. आणि ॲनालॉगस कसं आहे माहिती आहे का, ॲनालॉगस येणार आहे पुढे आणखीन. बरोबर आहे. स्ट्रक्चरली डिफरंट आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ कीटकाचं पंख आणि पक्ष्याचं पंख हे स्ट्रक्चरली डिफरंट आहेत. ते पंख वेगळे आहे, परफॉर्म द सेम फंक्शन, एकच काम करतं, ते उडायचं हे बी उडायचं. आता होमोलॉगस त्याच्या विरुद्ध आहे. आता बघा इथं दिलेलं आहे. काय म्हणतो होमोलॉगसमध्ये, स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्म द डिफरंट फंक्शन. आता प्रश्न क्रमांक कितवा आहे, दुसऱ्यातलं होमोलॉगस ऑर्गन, दुसऱ्यातलं 5, क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामधलं 5, नाही सॉरी, क्वेश्चन नंबर 2 आहे, 2 मधलं 5 झालं ना आता, राईट. चला, 5वा संपला आता. आता प्रश्न कोणता या ठिकाणी बघा, होमोलॉगस और वेस्टिज्युअल ऑर्गन. आता होस्टिज्युअल ऑर्गन तिथंच प्रश्न बघा. हे बघा 6वा आहे का, व्हॉट इज वेस्टिज्युअल ऑर्गन. वेस्टिज्युअल म्हणजे बिनकाम, त्याचं काहीच काम नाही असा त्याचा अर्थ आहे. ते कुठं आहे, वेस्टिज्युअल ऑर्गन कुठं आहे या ठिकाणी, पेज नंबर 118 वर आहे. काढा तुम्ही 118. हे सगळं बघायचं आता तुम्ही मला. हे पेज किती आहे, 108 आहे, 18 नाही. हो का, हे वेस्टिज्युअल ऑर्गन आहे का, वेस्टिज्युअल ऑर्गन. असे ऑर्गन आपल्या शरीरामध्ये आहेत पण त्याचं काही काम नाही. अक्कलदाढ आहे, अपेंडिक्स आहे, बरोबर आहे, आणि माकड हाड आहे, त्याचं काहीच काम नाही. त्याला आपण म्हणायचं त्या ठिकाणी. त्याला इथं दिलेलं आहे त्या ठिकाणी. हे बघा, वेस्टिज्युअल ऑर्गन आर इम्परफेक्टली डेव्हलप्ड नॉन फंक्शनल डिजनरेट स्ट्रक्चरली विच आर फंक्शनल सेमी रिलेटेड अँड अनसेस्टर. बस झालं, खलास. आता क्वेश्चन नंबर 2 हे कुठला आहे या ठिकाणी, क्वेश्चन नंबर 2 मधला कितवा आहे या ठिकाणी, 6वा आहे. राईट, झालं, खलास. विषय म्हटलं मोडून टाकतो आता. चला, त्याच्यानंतर वेस्टिज्युअल, व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ मॉडर्न मॅन. आता मॉडर्न मॅन, आधुनिक माणसाला काय म्हणतात, आजच्या मानवाला. वाईज मॅन, बुद्धिमान माणूस म्हणून त्याला म्हणतात. सायंटिफिक नेम आहे होमो सॅपियन्स सॅपियन्स. काय म्हणत या ठिकाणी, आता होमो सॅपियन्स कुठं म्हणलं तर त्या ठिकाणी टेबलमध्ये जावं, तुम्हाला दिसतं ते. हे नाही, ह्युमन इव्होल्युशनच्या टेबलमध्ये. हे बघा, मॉडर्न मॅन आहे का, हो काही बघा इथं बघा, होमोसॅपियन्स आहे का, वाईज मॅन. झालं, विषय म्हटला. चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी 8वा कोअसर्वेट. आता हा प्रश्न बघा इथे तुम्हाला दाखवतो.
कुठं इथं हे बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द मॉडर्न मॅनचं काय ते इथं दिलेलं आहे, व्हॉट इज कोआ सर्वेट. आता कोआ सर्वेट कुठं आहे, कोआ सर्वेट कुठं, पेज नंबर 96 आहे. पेज नंबर 96 या तुम्ही. आहे का, हे का आहे का, आणि कोणतं पेज नंबर म्हणतं या ठिकाणी, कोआ सर्वेट, बरोबर. पेज नंबर 96 आहे बघा इथे या तुम्ही. आहे का का कोआ सर्वेट. कोआ सर्वेट म्हणजे लहान मोठे मॉलिक्युल्स. हा बघा इथं आहे का, कोआ सर्वेट आर द कोलायडल ॲग्रिगेशन ऑफ द अल्कोहोल रिप्रेझेंट प्रोटीन लिपिड. हे मॉलिक्युल झालं विषय म्हटलं. हा प्रश्न कितवा आहे, प्रश्न दुसऱ्यातला कितवा आहे या ठिकाणी, 8वा आहे. खला झालं विषय म्हटलं. झालं. चला आता कोणता प्रश्न या ठिकाणी, प्रश्न या ठिकाणी कोणता आता, 9वा. विच पिरियड इज नोन ॲज एज ऑफ रेप्टाईल्स. कोणत्या पिरियडला सरपटणाऱ्या प्राण्यांचं युग असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आता हे ह्याच्यामध्ये डायरेक्टच आहे त्याचं उत्तर त्या ठिकाणी. ज्युरॅसिक पिरियड फ्रॉम मिसोझोईक. लक्षात आलं. आता इथं प्रश्न कुठं बघा, हे बघा कॉन्स्टिट्यूशन. हां, विच पिरियड इज नोन ॲज एज ऑफ रेप्टाईल्स, बरोबर आहे. इथे या ठिकाणी लिहायचं, इथंच लिहा तुम्ही. ज्युरॅसिक लिहा तिथं, इथे लिहा, इथं बरोबर आहे. 9च्या पुढे ज्युरॅसिक, JURASSIC, ज्युरॅसिक पिरियड, PERIOD, पिरियड फ्रॉम हे कुठून आलेले कालावधी, मिसोझोईक, MESOZOIC, हा कालावधीचं नाव आहे. आपण ते कालावधीचं टेबल शिकवलं मी त्यावेळेस, तुम्हाला माहीत होतं ते सगळं. चला 9वा प्रश्न संपला, राईट. आता कोणता प्रश्न, 10वा आहे. नेम द ancestor ऑफ ह्युमन विच इज डिस्क्राइब्ड ॲज मॅन अँड अपे ब्रेन. कोण आहे ॲन्सेस्टर, ॲस्ट्रॉलोपिथिकस आहे. आता इथं बघा तुम्ही, या ठिकाणी प्रश्नही दाखवतो, उत्तरही दाखवतो तुम्हाला. आता काही प्रश्न कुठं आहे, इथं आहे. आपण खूप पुढं आलो वाटतं, हे नाही. इथं आहे मागे, पुढं गेले पुढं ते. 1 मिनट, आता आपण काढू का, काही प्रॉब्लेम नाही, सगळं उडकून काढू आपण. हो का, इथं आहे का, नेम द ancestor ऑफ ह्युमन विच इज डिस्क्राइब्ड ॲज मॅन विथ अपे ब्रेन. नाही कोणतं, हेच आहे ना. हां बरोबर आहे. अपे ब्रेन कोणता आहे या ठिकाणी, नेम द आन्सर. यांचा पूर्वज कोणता म्हणताय, कोणता या ठिकाणी, ऑस्ट्रॉलोपिथिकस आहे. हे बघा, एक कनेक्टिंग लिंक दोघांची ऑस्ट्रॉलोपिथिकसची आहे. हे बघा, ऑस्ट्रॉलोपिथिकस, हे बघा इथं आहे का, हे कनेक्टिंग लिंक बिटवीन अपे अँड मॅन, बरोबर आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. झालं. चला आता हा प्रश्न संपला. आता प्रश्न कोणता या ठिकाणी आपला, आता 10वा प्रश्न संपला. आता बघा 3रा प्रश्न आहे, शॉर्ट आन्सर क्वेश्चन. थोडक्यात उत्तर द्या म्हणते त्यांना आता, बरोबर आहे. आता थोडक्यात उत्तर द्या म्हणजे हे बघा प्रश्न इथं आहे.
खूप पुढे चाललो आपण. हां, इथं आहे प्रश्न. हे बा प्रश्न तिसरा आहे. राईट. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हणतं या ठिकाणी, राईट नोट ऑन जेनेटिक ड्रिफ्ट. आता जेनेटिक ड्रिफ्ट कुठं आहे? पेज नंबर 101 वर आहे. बघा जेनेटिक ड्रिफ्ट कुठं आहे बघा, पेज नंबर 101 काढू आपण. काढू काय त्याला, फास्ट काढू. 107 आहे, हे 102 आहे, हो का, हे 101 आहे का. आता हे जेनेटिक ड्रिफ्ट कुठं आहे या ठिकाणी बघा, हे का आहे का इथं. राईट शॉर्ट नोट म्हणलं इथं त्यांनी. म्हणून आता आपण प्रश्नाचा क्रमांक टाकून देऊ. क्वेश्चन नंबर 3, 3 मधलं कोणतं आहे? 1 आहे. झाला. हा पूर्ण पॅरेग्राफ घे, सगळा पूर्ण पॅरेग्राफ घ्या. झालं, मिटला विषय. तर चला आता संपलं. त्याच्यानंतर नंबर दुसरा, नंबर एनलिस्ट द डिफरंट फॅक्टर दॅट आर रेस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द जीन फ्रिक्वेन्सी. जीन फ्रिक्वेन्सीमध्ये कोणतं फॅक्टर जबाबदार आहे. वाटलंच तर हा प्रश्न थोडं जरा पुस्तकातून तुम्हाला आरक पद्धतीने काढावं लागतं, एका ठिकाणी नाही आहे मात्र त्याचे शब्द दूर दूर फेकले गेले ते. आता मी तुम्हाला अवघड होईल म्हणून मी आता हे तुम्हाला लिहून देतो, लिहून घ्या तुम्ही. बरोबर आहे. काय म्हणतो या ठिकाणी, हां त्याच्या खाली लिहा. पुस्तक तुमची जी आहे ना स्वाध्याय आहे, त्याच्या खाली असा ॲरो मारा. मी दाखवतो कुठं करायचं ते. आहे का या प्रश्न, हा बघा इथं आहे. कुठं आहे, हे बघा इथं आहे. एनलिस्ट द डिफरंट फॅक्टर दॅट आर रेस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द जीन फ्रिक्वेन्सी. हे बघा आता मी ह्याला काय करतो, जरा डार्क करतो. जरा थांबा, जरा वर घेतो आणखीन. आता येतो नाही, लिहायचं इथं, जागा रिकामी आहे तुमची तर मी सांगतो. तर चल लिहा. जीन फ्लो, GENEFLOW, जीन फ्लो, कॉमा जेनेटिक ड्रिफ्ट, GENETIC, जेनेटिक ड्रिफ्ट, DRIFT, ड्रिफ्ट, कॉमा जीन म्यूटेशन, GENEMUTATION, जीन म्यूटेशन, कॉमा क्रोमोझोमल ॲब्रिवेशन्स. क्रोमोझोमची स्पेलिंग बघा, CHROMOSOMAL, क्रोमोझोमल ॲब्रिवेशन, ABERRATION, ॲब्रिवेशन्स सच ॲज. मग ते कोणते? डिलेशन, DELATION, डिलेशन, कॉमा डुप्लिकेशन, DUPLICATION, डुप्लिकेशन, कॉमा इन्वर्शन, INVERSION, इन्वर्शन, अँड ट्रान्सलोकेशन, TRANSLOCATION, ट्रान्सलोकेशन. बरोबर, कॉमा जेनेटिक रिकॉम्बिनेशन, GENETIC, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, RECOMBINATIONS, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, कॉमा नॅचरल सिलेक्शन, NATURAL, नॅचरल सिलेक्शन, SELECTION, सिलेक्शन, आयसोलेशन, कॉमा देऊन आयसोलेशन, आर सम ऑफ द फॅक्टर, त्याच्यापैकी काही फॅक्टर विच आर रेस्पॉन्सिबल फॉर, हे तर येतं तुम्हाला, रेस्पॉन्सिबल फॉर चेंजिंग द जीन फ्रिक्वेन्सी. झालं, एवढाच प्रश्न फक्त लिहायचं, बाकी सगळ्याची उत्तर तुम्हाला देतो. झालं. चला आता त्याच्यानंतर आता कोणता प्रश्न या ठिकाणी, आता प्रश्न बघा तिसरा आहे, तिसऱ्यातला तिसरा. ड्रॉ ए ग्राफ टू शो ए नॅचरल सिलेक्शन लीड टू डिस्ट्रप्टिव्ह चेंज. आता डिस्ट्रप्टिव्ह चेंज, आता हा या ठिकाणी डिस्ट्रप्टिव्ह चेंज, बरोबर आहे.
डिस्टर्ब टू चेंज कुठे पेज नंबर 104 वर जावा. बरोबर आहे, 104 वर जाऊ आपण. आता इथं 104 आहे बघा. इथं हाच आकृती द्यायची. हे बघा, ग्राफ काढा म्हणतं हे ना. हे आहे का? हे लक्षात आलं काय म्हणतो? ग्राफच काढा, कारण आन्सर या प्रश्नाची उत्तर द्या म्हणते. डिस्ट्रप्टिव्ह चेंज 104 वर आहे का? हीच क्वेश्चन नंबर 3 and 3. क्वेश्चन नंबर 1 मिनिट, क्वेश्चन नंबर 3 मधलं 3. ही आकृतीच काढायची फक्त सगळे. ओके, चला संपला विषय. त्याच्यानंतर आता बघा पुढे दिले या ठिकाणी चौथा प्रश्न आहे. गिव्ह द सिग्निफिकन्स ऑफ फॉसिल. आता फॉसिलचे महत्त्व द्या म्हणतात ना. कुठं हे बघा, गिव्ह द सिग्निफिकन्स ऑफ फॉसिल. आहे का? हो काय? चौथा, गिव्ह द सिग्निफिकन्स ऑफ फॉसिल आहे ना. आता ह्याला कुठं बघायचं आपण? पेज नंबर 106 वर जाऊ आता आपण. तिथं आहे सिग्निफिकन्स ऑफ फॉसिल. पेज नंबर किती म्हटलं तुम्हाला मी? 106. हे बघा, हो का? हे 6 सिग्निफिकन्स ऑफ फॉसिल. हे बघा, हे फॉसिल, टाईप्स ऑफ फॉसिल आला. त्याच्यानंतर आता कुठं आहे बाबा? हे बघा, सिग्निफिकन्स ऑफ पॅलेंटॉलॉजी म्हणजेच फॉसिल. क्वेश्चन नंबर इथं देतो मी. इथं क्वेश्चन नंबर किती? 3 आहे. 3 मधलं कितवा प्रश्न आहे? फॉसिल 3 मधलं चौथा प्रश्न आहे. हे बघा 4 आहे का? हे फॉसिल लिहून काढायचे 5 जे दिले. ओके, चला पुढे. राईट द ऑब्जेक्शन्स ऑफ म्युटेशन थेअरी ऑफ ह्युगो डी व्हेरीज. पेज नंबर 100 वर आहे. म्युटेशन थेअरी, ऑब्जेक्शन्स ऑफ म्युटेशन थेअरी. बरोबर आहे. पेज नंबर 100 कुठं आहे बघा. ठिकाणी पुस्तक समोर ठेवा बरं का. पेज नंबर किती म्हटलं मी तुम्हाला? 100. 99 हे 100. हे बघा, हे आहे का? ऑब्जेक्शन टू म्युटेशन थेअरी आहे का? म्युटेशन थेअरी डी व्हॅगोने दिलेलं आहे. इथं डी व्हॅगो आहे. ह्युगो डी व्हेरी. हे बघा, हे आहे का? याने दिलेलं सर. हेच आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मधलं कितवा या ठिकाणी? 5वा. बरं, त्याच्या बाजूला लिहायचं त्या ठिकाणी. हां, 5वा संपला. आता 6वा, व्हॉट इज डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन? गिव्ह एक्झाम्पल. डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन. व्हॉट इज डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन? पेज नंबर 104 वर आहे. प्रश्न बघा अगोदर तुम्ही आणखीन. आहे का बघा प्रश्न? हे बघा, आहे का? व्हॉट इज डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन? गिव्ह एक्झाम्पल. बरोबर आहे. हे गिव्ह एक्झाम्पल म्हणजे किती? पेज नंबर 104 वर आहे. तोच अगोदर बघितलेला आपण. ते अगोदर आकृती बघितली ती होती. आता हे बघा, इथं आहे का? हो काय? इथून द्यायची माहिती. आता क्वेश्चन नंबर 3, 6. क्वेश्चन नंबर 3, 6 झाला, विषयच भेटला. बरोबर आहे. एक्झाम्पल सुद्धा त्याच्यात आहे. ते आहे ना त्याच्यामध्ये. तेच आहे. बरं, खरं तर हे
हे नाही बरं काय डिस्ट्रप्टिव्ह थिअरी. हे बघा हे त्याचं एक्झाम्पल इथं आहे. चला आता पुढचा भाग. चला प्रश्न चौथा आहे. तर मॅच करा म्हणताय. कॉलम दिलेले 2 कॉलम आहेत. हे बघा हे कॉलम बरोबर आहे. आता जोड्या लावा म्हणताय. आता कोणाची जोडी कशी आहे? ऑगस्ट विस्मन याची जर्म प्लाझम थिअरी आहे, राईट. ह्युगो डी व्हेरीज याची म्युटेशन थिअरी आहे. चार्ल्स डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनची. लामारची थिअरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. झालं झालं. हा सुद्धा प्रश्न संपून गेला आपला चौथा प्रश्न. आता त्याच्यानंतर आता प्रश्न कोणता राहिला आहे? आता 5वा प्रश्न आहे. हे बघा 5वा प्रश्न काय म्हणते ना. वुड यू कन्सिडर विंग ऑफ बटरफ्लाय. आता गृहीत धरा म्हणते तुम्ही. अँड बॅट ऑफ होमोलॉगस और अनॉलॉगस. व्हाय. त्यांना काय म्हणतंय? हे फुलपाखराचे पंख किंवा फुलपाखराचे पंख आणि त्याच्यानंतर बॅट म्हणजे वटवाघळाचे, हे होमोलॉगस आहेत का अनालॉगस आहे हे सांगा म्हणतंय. आणि का? आता हे होमोलॉगस तर नाही, म्हणून आपण काय करू? कट करून टाकू. ॲनालॉगस आहे. आणि हा काय आहे? तर आपण पेज नंबर त्याच्यावर जाऊ. होता डायरेक्ट या ठिकाणी पेज नंबर 108 वर जाऊ आपण. हे बघा पेज नंबर 108 वर आहे का? ॲनालॉगस कुठं बघा या ठिकाणी. तर बघा इथं ॲनालॉगस आहे काय? हे विंग्स ऑफ द इन्सेक्ट आणि बॅट. बरोबर आहे. चला पुढे. हे कोणतं आहे? 5व्याचं क्वेश्चन नंबर 5 मधला 1 झालं. 5व्याचा आता 2. व्हॉट इज अडॅप्टिव्ह? एक्सप्लेन द सुटेबल एक्झाम्पल. आता पेज नंबर 105 वर आहे अडॅप्टिव्ह रेडिएशन. अगोदर प्रश्न बघू आपण तुम्हाला. व्हॉट इज अडॅप्टिव्ह रेडिएशन. ओके. प्रश्न बघा. व्हॉट इज अडॅप्टिव्ह रेडिएशन याचा प्रश्न आहे. आणि हे कुठं आहे? पेज नंबर 105 वर आहे. आता दाखवतो तुम्हाला मग. पेज नंबर 105. भाई 5 हे अडॅप्टिव्ह रेडिएशन आले. ओके. ते सगळं आलं त्याच्यामध्ये. हां चला त्याच्यानंतर आता कोणतं आलं या ठिकाणी? अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं. ओके. त्याच्यानंतर 3रा प्रश्न 5व्यातला. बाय टेकिंग इंडस्ट्रियल मेलॅनिझम ॲज वन एक्झाम्पल एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ नॅचरल सिलेक्शन. बरं आता बघा हे कट करतो. बरोबर आहे. हे पेज नंबर आहे बघा. ह्याचं पेज नंबर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट आपण म्हणतं ते हे आहे का? इंडस्ट्रियल मेलॅनिझम. हे बघा इथं आहे.
हा प्रश्न क्रमांक आहे क्वेश्चन नंबर इथं किती आहे या ठिकाणी? पाचव्याचं मेलॅनिझम कुठं आहे इथं? 3 आहे. हे पाचव्याचं हे 3 आहे. राईट. चला विषय म्हटला. आता चौथ्याला जाऊ आपण. डिस्क्राईब द युरी मिलर्स एक्सपेरिमेंट. पेज नंबर 96 आहे. हे बघा मिलर एक्सपेरिमेंट येत आहे का? युरी मिलर एक्सपेरिमेंट आहे. त्यांना काय म्हणते ना, युरी मिलर्स एक्सपेरिमेंट. पेज नंबर 96 आहे. आहे का? 96 आहे. युरी मिलर एक्सपेरिमेंट झालं, विषय म्हटलं. त्याच्यानंतर व्हॉट इज आयसोलेशन. डिस्क्राईब द डिफरंट टाईप्स ऑफ रिएजेक्टिव्ह आयसोलेशन. पेज नंबर 102 आहे. झालं. मिलर एक्सपेरिमेंट झाला. आता चला त्याच्यानंतर मिलर एक्सपेरिमेंटच्या नंतर आता व्हॉट इज आयसोलेशन. आता आयसोलेशन डिस्क्राईब द डिफरंट टाईप्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. हा प्रश्न येत आहे बघा. आहे का बघा? हो का इथं. व्हॉट इज आयसोलेशन. डिस्क्राईब द डिफरंट टाईप्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. चला हा प्रश्न कुठं आहे या ठिकाणी? आयसोलेशनचा पेज नंबर 102 आहे. या आता तुम्ही 102 दाखवतो तुम्हाला. मग कोणतं घ्यायचं कुठलं घ्यायचं भाग दाखवतो. सगळं चालणी होतं चॅप्टर जर वाचून काढलं तर. हे 102 बरोबर ना. ओके. हे बघा आहे का आयसोलेशन. हे क्वेश्चन नंबर हे कोणता प्रश्न आहे? क्वेश्चन नंबर 5व्यातलं 5. हे बघा. पाचव्यातलं 5. राईट. 6 नाही वरचं. 5व्यातलं 5. चला पुढे काय? अच्छा. डिस्क्राईब द युरी मिलर एक्सपेरिमेंट. पेज नंबर 96 आहे. आता डिस्क्राईब करा म्हणतं हे मिरी युलर्स. हां आहे का? डिस्क्राईब द युरी मिलर एक्सपेरिमेंट. आहे का युरी मिलर्स एक्सपेरिमेंट? आपल्याला कोणतं आपलं या ठिकाणी? हां डिस्क्राईब द युरी मिलर्स. आयसोलेशन झालं. हां आयसोलेशन रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन हे सगळा भाग इथं झाला आपला. राईट. आता व्हॉट इज जेनेटिक व्हेरिएशन. एक्सप्लेन द डिफरंट फॅक्टर रेस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक व्हेरिएशन. आता पेज नंबर 100 आहे. आहे का? पेज नंबर 100 दाखवतो. त्र्याण्णव 94 55 96.
पेज नंबर 98. अरे सॉरी 100 आहे. हां, पेज नंबर 100 आहे. अरे 2 गेलं, हे 100 इथे ओके. 99. हां, हे 100 आलं का. आणि इथं काय म्हणतं आहे, व्हॉट इज जेनेटिक व्हेरिएशन. बघा जेनेटिक व्हेरिएशन. पेज नंबर 100वर दाखवतो तुम्हाला. हे पेज नंबर 101 आहे. हे बघा, हे 100 पेज नंबर. हा कोणता विषय, जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन इथं कुठंतरी तुम्हाला मिळेल, दाखवतो. जेनेटिक व्हेरिएशन, हो काय, जेनेटिक व्हेरिएशन आलं का. ह्याच्यातले सगळे घ्यायचे मुद्दे. जीन म्युटेशन, त्याच्यानंतर पुढं काय तर या ठिकाणी जेनेटिक रिकॉर्ड क्रॉसिंगवर जीन फ्लो, जेनेटिक ड्रिफ्ट, क्रोमोझोमल अब्रिवेशन, डिलेशन वगैरे हे सगळं आहे. हे सगळं कुठंपर्यंत घ्यायचं, इथपर्यंत घ्यायचं आहे. शेवटचं क्रोमोझोमल ॲब्रिवेशनचा भाग इथपर्यंत घ्या. त्याला झाला विषय म्हटलं. आता काय चॅप्टरचा नंबर तेवढे टाकून द्या तिथं. झालं. त्याच्यानंतर आता कंप्लीट द चार्ट कंप्लीट करा म्हणते इथं आपलं. बघा, हे पुस्तकामध्ये आहे ते क्वेश्चनचा स्वाध्यायाचा भाग. सगळं तुम्हाला द्यावं लागते हो. तुम्ही सगळं करत नाहीत, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम. सगळं विद्यार्थ्यांनी शोधून काढावं लागते सगळं. बघा हा चार्ट, कॉलम तर दाखवला. आता हे चार्ट काय म्हणते, एरा कालावधी, कोणत्या कॉलममध्ये, कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या ॲनिमलचा वर्चस्व होतो. बरोबर आहे. आता बघा, सिनोझोईक. आता इथं काय लिहिणार, मॅमलचा ग्रुप आहे, मॅमल्स. आता मला जागा पूर्ण झाली म्हणून लिहिलं नाही ते. त्याच्यानंतर आता कोणत्या कॉलमला रेप्टाईल होतं या ठिकाणी, मिसोझोईक. मिसोझोईक आहे का ह्याच्यामध्ये तर. हां, रेप्टाईलचा कालावधी. त्याच्यानंतर पॅलिओझोईक. आता इथं या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, इथं इन्सेक्ट या कॉलममध्ये. इन्सेक्ट लिहा, स्पेलिंग सांगतो. इन्सेक्ट, INSECT, इन्सेक्ट. इन्सेक्ट आणि फिशेस, SHES, फिशेस. त्याच्यानंतर आणखीन काय, ॲम्फिबियन. झालं, हे ॲम्फिबियन आहे. शॉर्टमध्ये दिलं बरं का, मग शॉर्टमध्ये ॲम्फिबियन. झालं. आता त्याच्यानंतर आता चौथा आहे, हे कालावधी कोणता आहे, आता इन्व्हर्टिब्रेटचा प्रोटेरिओझोईक. इथं लिहा, इथं लिहा. अरे बाप, प्रोटेरिओझोईक. आकृती शब्द बघा तिथं. झालं. अशा पद्धतीने आता खाली इथं काय म्हणलेलं आहे, इथं संपलं. आता इथं प्रिपेअर करा म्हणते. प्रिपेअर द डायग्रॅमॅटिक चार्ट ऑफ द केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. केमिकल इव्होल्युशन मागे आपण बघितलं ते, त्याचं डायग्रॅमॅटिकली चार्ट दाखवा म्हणते, कसं तर करून एक रफली दाखवायचं, बाकी काही नाही. आणि इथं एक आता या ठिकाणी आणखीन हे केलं आहे, हे इथं एक दिलेलं आहे. काय केलेलं आहे, हां, collect the information about the organism depicted in the following diagram and write the same. डिपिक्ट म्हणजे जे चित्र दिले त्याच्या संदर्भामध्ये थोडी लिहा माहिती, कोणता प्राणी काय आहे काय नाही. तर बस झालं, दुसरं असं काही नाही. फूल वगैरे, फळ वगैरे असेल, जिथं जे असेल तर त्याची 1-2 लाईन लिहायचं, मग काही नाही. ओके, आय विल स्टॉप हिअर. ओके, धन्यवाद.